लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहीण योजनेची के-वाय-सी करणे गरजेचे आहे. के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी टाकून तुम्हाला तुमची के-वाय-सी पूर्ण करायची आहे. पण लाडक्या बहिणी जेव्हा आपण के-वाय-सी करत आहात तेव्हा के-वाय-सी करताना त्यांना हाय ट्रॅफिक अनेबल टू सेंड ओ-टी-पी, हा आधार क्रमांक माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत समावेश नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारचे एरर येत आहेत. शासनाने याची दखल घेतली आहे आणि ही जी वेबसाईट आहे अपग्रेड करण्यास सुरुवात आहे. याचं ऑफिशियल माहिती या खात्याचे जे मंत्री आहेत आदितीजी तटकरे यांनी ट्विट करून दिलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना ओ-टी-पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याबाबत निदर्शनास आले आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर करण्यात येईल आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया सुलभ व सुकर करण्यात येईल, मी लाडक्या बहिणींना आश्वस्त करते. अशा प्रकारचा ट्विट या खात्याच्या ज्या मंत्री आहेत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. म्हणजे ही जी वेबसाईट आहे सध्या अपग्रेड करत आहेत. या वेबसाईटमध्ये सुधारणा करण्यात गव्हर्नमेंटकडून सुरू आहे. तर लाडक्या बहिणींना थोडी काळजी करायची नाहीये. त्यांची के-वाय-सी लवकरच पूर्ण होणार आहे. जेव्हा ही वेबसाईट सुरळीत चालेल त्याबाबतचा मी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि के-वाय-सी प्रॉपरली कशी करायची याबाबत तर मी व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.